संपत्ति कर पर लगाए जाने वाले भारी जुर्माने और ब्याज दरों को लेकर स्नातक निर्वाचन क्षेत्र के विधायक धीरज लिंगाड़े ने विधान भवन में गंभीर चिंता व्यक्त की है। उन्होंने कहा है कि देरी से कर भरने वाले नागरिकों से नगर पालिका जिस दर से जुर्माना वसूल रही है वो ब्याज दरों की दृष्टि से साहूकारों से भी अधिक है। ये नागरिकों के साथ अन्याय है और इस पर पुनर्विचार किया जाना चाहिए। नगरपालिकेमध्ये जे काही टॅक्स असेसमेंट केल्या जाते, आपल्याला कल्पना आहे की पूर्वी ही मॅन्युअल सिस्टम होती। या मॅन्युअल सिस्टीम मध्ये साधारणतः वर्षातनं प्रत्येक नागरिक हा 31 मार्चच्या पहिले टॅक्सचा भरणा हा करायचा। परंतु मागच्या 2 वर्षापासून नगरपालिकांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून याला ऑटोमेशन संपूर्ण केलेलं आहे आणि आता या ज्या टॅक्सेशनच्या ज्या पावत्या प्रत्येक नागरिकाला येतात, या साधारणतः वर्षातनं 2दा येतात। म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर महिन्याची एक पावती येते, तिचा भरणा आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये करायचं सांगण्यात येतं आणि दुसरी ऑक्टोबर ते मार्च महिन्याची एक पावती येते, त्याचा भरणा 31 मार्च पर्यंत करायचं आपल्याला सांगितलेलं आहे। परंतु जे नागरिक ऑक्टोबर पर्यंत पहिल्या 6 महिन्याचा टॅक्स भरू शकत नाही, त्यांना 2% रेट ऑफ इंटरेस्टनी व्याज आकारण्यात येतं किंवा दंड आकारणी करण्यात येते। तर हाऊसमध्ये आम्ही हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला की वास्तविक पाहता 2% महिन्याला व्याज म्हणजे वर्षाचं झाले 24%। आज स्टेट बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण लोनचा जरी बघितला तर 8 ते 10% रेट ऑफ इंटरेस्ट आज स्टेट बँकेचा सुरू आहे। म्हणजे नगरपालिकेला कुठेही समजा लोन घ्यायचं असेल तर ते 8 ते 10% त्यांना लोन मिळते आणि आज ते नागरिकांकडून 24% वर्षाला व्याज घेत आहे। म्हणजे सावकारीपेक्षाही भयानक पद्धतीचं हे व्याज आकारणी नगरपालिका हे करत आहे। त्यामुळे याच्या विरोधामध्ये हाऊसमध्ये मी जेव्हा हे बिल आलं होतं तर त्यावेळेस मी माझं मत त्या ठिकाणी दिलं की हे जे व्याज आकारणी करण्यात येत आहे हे दंड कमी झाला पाहिजे। म्हणजे ठीक आहे की नागरिकांनी सुद्धा रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे, याबद्दलही काही दुमत नाही आहे, परंतु त्याला एक दंड जो काही आकारायचा आहे तो नॉमिनल असला पाहिजे। तो दंड 2% महिन्याच्या हिशोबाने म्हणजे वर्षाला 24% तर बिलकुल नसावा आणि एखाद्या वेळेस नागरिकाला भरायला जर तो उशीर झालाही असेल तर नागरिकांनी तो आपला टॅक्स भरून तो उर्वरित त्याची जी दंडाची रक्कम आहे ती माफ करण्याचा जो अधिकार तो कलेक्टरांना असावा। पूर्ण सध्या अर्धा अधिकार म्हणजे जी अभय योजना आपण सांगताय की आता नगरपालिकेने डिक्लेअर केली आहे की अभय योजनेचा लाभ घ्या आणि जे दंड झालेला आहे ते माफ करून घ्या, तर कलेक्टर लेवलवर हे 50%च माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना दिलेला आहे आणि उर्वरित 50% माफ करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला दिलेला आहे। तर त्या ठिकाणी मी हाऊसमध्ये हेच मागणी केली की आपण 100% पूर्ण दंड माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना द्यावा, जेणेकरून नागरिकांना शासनाकडे अर्ज करा, शासनाकडनंही तो लेट झाला तर मग इकडे परत मीटर हे सुरूच असतं, तर हा त्रास वाचेल, शासनाचंही काम त्यामध्ये कमी होईल आणि नगरपालिकेला सुद्धा रेग्युलर आपला टॅक्स मिळेल। या उद्देशानं ही मागणी मी काल हाऊसमध्ये केली।